राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही, हे निरीक्षण करताना आपल्याला समजतं की छोट्या निवडणुकातले फरक मोठ्या निर्णयाचं बीज ठरतात. आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राजकीय नाती, सत्ता समीकरणं आणि राजकीय मानसशास्त्र यांचा एक संपूर्ण नकाशाच बदलण्याचा इशारा दिलाय. कारण इथलं मतदान हे फक्त गावपाड्याच्या विकासावर थांबत नाही, तर राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या मोठ्या जंगी लढतीचं प्रास्ताविक बनतं. या छोट्या निकालात कोण किती चपळ, कोण किती सक्षम आणि कोण जमिनीवर किती मजबूत हे ठरलं. तर महापालिकांसारख्या कोटी कोटींच्या बजेटच्या युद्धात समीकरणं पूर्ण बदलू शकतात. म्हणूनच आजचा मोठा प्रश्न, नगरपंचायतीच्या निकालातून निर्माण झालेलं राजकीय तापमान आगामी महापालिका निवडणुकात कोणती उलथापालथ घडवू शकतात, जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, नगरपंचायत निवडणुकांनी महाराष्ट्रात एक गोष्ट स्पष्ट केली. सत्तेत असलेले दोन्ही घटक भाजप आणि शिंदे सेना आता जमीन पातळीवर नुसते सहकारी नाहीत, तर एकमेकांचे थेट प्रतिस्पर्धी बनले आहेत. ही एक गोष्ट जरी छोट्या निवडणुकीत दिसली तरी तिचा थेट परिणाम होणार आहे आगामी महापालिका युद्धात, जिथे बजेट मोठं, सत्ता मजबूत आणि राजकीय प्रतिष्ठा सर्वाधिक असते. 2022च्या बंडानंतर शिंदेंनी ज्या जोशात सत्ता घेतली, त्याच जोशात त्यांना आता आपलं राजकीय स्वातंत्र्य अस्तित्व टिकवणं आवश्यक झालं आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकात महायुती एकत्र लढली. त्यासाठी 2019 ते 2024 काय काय राजकीय उलथापालथ झाली, या सगळ्याचे आपण साक्षीदार आहोत. त्याचे पडसाद राज्यात महायुतीची सत्ता आली. पण आता वर्षभरातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपने स्वबळाचा नारा दिला. हीच गोष्ट पुढील महापालिकांच्या रणांगणात निर्णायक ठरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवलीसह जितक्या महापालिका आहेत, त्यात कुणाला जास्त जागा मिळतात त्यावरून 2024 ते 2029चं राजकारण ठरणार आहे. भाजपचं 2029चं स्वबळाचं स्वप्न म्हणजे महायुतीच्या मित्रपक्षांसाठी एक स्पष्ट संकेत. आपण आमच्याबरोबर राहा, पण ही युती तुमच्यावर आधारलेली नाही. अमित शहांनी स्वतः जाहीर केलेलं हे लक्ष्य रवींद्र चव्हाणांसारख्या प्रदेश नेत्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवलं. अनेक ठिकाणी शिंदे सेनेच्या जागा अडवल्या, काही ठिकाणी युती मान्य केली नाही. हा ताण आधी छोट्या पातळीवर दिसत होता, पण आता तो थेट महापालिका पातळीवर फुटू शकतो. त्याला उत्तर म्हणून शिंदेंनीही या निवडणुकीत थेट बीजेपीला टक्कर देणारी तयारी दाखवली आहे. त्यांनी 53 सभा घेऊन फडणवीसांच्या 37 सभांना समोरासमोर आव्हान दिले. शिंदेंनी थेट त्यांच्या मंत्र्यांना फोनवर आणून सभेतल्या लोकांसमोर आश्वासनं ऐकवली. म्हणूनच शिंदेंचा हा देवाभाऊ पॅटर्न महापालिकांच्या लढाईत प्रचंड प्रभावी ठरू शकतो असं बोललं जात आहे. कारण महापालिकांची निवडणूक ही फक्त पक्षांमधली नाही, तर ती स्थानिक पातळीवर ठाण मांडलेल्या नेत्यांची असते. आणि त्याच नेत्यांशी संपर्क साधण्याची शिंदेंची ही पद्धत महापालिकांमध्ये त्यांच्यासाठी तगडं अस्त्र बनू शकते. 2015 मधील कल्याण डोंबिवली महापालिकेत जशी शिंदे फडणवीस यांच्यातील तणावाची पहिली ठिणगी पडली होती, तसंच काहीसं वातावरण आता पुन्हा जाणवत आहे. त्यावेळी शिंदेंनी भाजप युतीत राहील असा भरोसा धरला, पण फडणवीसांनी अचानक स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आजच्या परिस्थितीत मात्र शिंदे ती चूक पुन्हा करत नाहीत. त्यांनी बीजेपीच्या प्रत्येक चाली आधीच ओळखत मैदानात उतरायला सुरुवात केली आहे. नगरपंचायतीचा निकाल जसा येईल तसा येणाऱ्या महिन्यात सर्वात मोठी धडाकेबाज निवडणूक असेल मुंबई महापालिका. मुंबई म्हणजे फक्त महापालिका नाही, ती महाराष्ट्रातील सत्तेची ॲक्च्युअल कॅपिटल आहे. हजारो कोटींचं बजेट, प्रचंड विकास निधी आणि राजकीय प्रतिष्ठेची सर्वोच्च शिखर असणाऱ्या या BMCवर कोण कब्जा करतोय त्यावर महाराष्ट्राचं शक्ती संतुलन ठरतं. किंबहुना भाजपला मुंबई जिंकायची आहे. शिंदेंना मुंबईत नंबर 1 शिवसेना म्हणून स्वतःची ओळख पक्की करायची आहे. उद्धव ठाकरे गटासाठी मुंबई म्हणजे अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच नगरपंचायतीचे निकाल हे फक्त वॉर्मअप नाहीत, ते BMC, TMC, PMC, KDMC यांच्यातल्या खऱ्या युद्धाआधीचे संकेत आहेत. शिवाय पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, ठाणे या प्रमुख शहरातही बीजेपी आणि शिंदे सेना दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने पाय वाढवत आहेत. या शहरांपैकी अनेक ठिकाणी शिंदेंच्या प्रवेशामुळे भाजपचे काही माजी पदाधिकारी थेट दबावात आलेत.
अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेच एकमेकांसमोर उभे राहत आहेत. एकूणच महापालिका निवडणुका महायुतीत विरुद्ध महाविकास आघाडी नसून भाजप विरुद्ध शिंदे सेना आणि तिसरीकडे महाविकास आघाडी असा त्रिकोणी संघर्ष घडवू शकतात. या सर्वांची चव आपल्याला निलेश राणे प्रकरणात आधीच दिसली. बीजेपी कार्यकर्त्यांच्या घरी बॅगा पकडल्या गेल्या, नोटांचा संशय, तोंडी आरोप आणि थेट प्रदेशाध्यक्षांवर बोट. हा वाद निवडणूक गैरव्यवहार या नावाखाली असला तरी त्याचे राजकीय परिणाम मोठे आहेत. कारण महापालिकेत पैशाची ताकद प्रचंड असते आणि त्यावरूनच राजकीय आरोप प्रत्यारोप पेटतात. शिंदे आणि फडणवीस यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची दोन्ही पद्धत उत्तम आहे, पण त्यांच्यात एक न बोललेला संघर्ष आज उघडपणे जाणवू लागलाय. त्याची सुरुवात नगरपंचायत निवडणुकीत झाली. तिचा एक मोठा स्फोट महापालिका निवडणुकात होणार आहे आणि म्हणूनच नगरपंचायत हे फक्त पान आहे, मूळ अध्याय महापालिकेचा आहे. एकंदरीतच ज्या निवडणुका सामान्य लोकांच्या नजरेला छोट्या वाटतात त्या निवडणुकांनी आज महाराष्ट्रातील महापालिका युद्धाचा संपूर्ण पाया घालून दिला आहे. भाजपचा स्वबळाचा खेळ, शिंदेंची फुल स्पीड तयारी आणि दोन्ही पक्षातील वाढता तणाव हे सर्व मिळून एकच गोष्ट सांगतात. आगामी महापालिका निवडणुकात महाराष्ट्रात एक मोठी राजकीय भूकंप रेषा तयार होत आहे. आता प्रश्न एवढाच की हा भूकंप कोणाला खाली घेऊन बसणार आणि कोणाला उंचावर नेणार. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.